श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, प्रभु रामचंद्राय नमः। तदनंतरावरीच्या पती प्रीती संगतचे अगती मने स्वामी ब्रह्मणाच्या पंक्ती उतरीची चरीची वेळा मात्र सो पांडुरंगा करोपदा म्हणून दुसरे धरण संतांच्या तंजा कृपा आशीर्वाद आणि एकतेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान आहे। अगस्त्य ऋषी प्रभू रामचंद्राला म्हणू लागलेले आहेत ऐका ह्या ब्रह्मांडाचे कर्ता करवित असणारे परमेश्वर प्रभू रामचंद्र करिता दृष्टी वाकडी पाळीन ब्रह्मांडाच्या उतरणे ब्रह्मांड उतरवण्याची आणि खाली काढण्याची ताकद असणाऱ्या प्रभू रामचंद्र तू ईश्वराचा ईश्वर तू सुरवरांचा आदिंद्र तूची नटनाट्य लीला अवतार दाविदोषी विनोदे आहो बसणारे प्रभू रामचंद्र तुम्ही असणारे देवादी देव असणारे ईश्वराचा ईश्वर असणारे प्रभू रामचंद्र तुम्ही म्हणले सर्व देवांचे हे देव काय कळी काळाचा घेव असे असणारे प्रभू रामचंद्र असणाऱ्या अनेक प्रकारचे लीलेने देह धारण करणारे ह्या जगताच्या ठिकाणी एक विनोद आणि नाटक तयार करणारे तूची प्रकृती आणि पुरुष तू ब्रह्मदिकांचा ईश तू अवतारायुधीश तू कथा मला पुसतोशी प्रकृती आणि पुरुष असणारे प्रभू रामचंद्र तुम्ही जात असणाऱ्या ब्रह्मादिक असणाऱ्या देवांचा ईश्वर कोण असेल तर प्रभू रामचंद्रच आहे और असे प्रभू रामचंद्र किती निंता किती नम्रता आम्हाला म्हणतात रामकथा सांगा आमचा वाढवणी मान आम प्रति करतोसी प्रश्न हेची आमत्वर पूषण तू परब्रह्म वंदिशी आहो असणारे आम्ही असणारे तुमचे असणारे आमचा असणारा मान वाढवण्यासाठी प्रभू रामचंद्र आम्हाला प्रश्न करता तुम्ही बरं राजा रावणाचं पुढे काय झालं सांगा तर तुम्हाला काय माहिती नाही काय न सांगत तुम्हाला कळू येते अंतर सगळं तुम्हाला प्रभू रामचंद्र करतो पण आमचा मान वाढवण्यासाठी प्रभू रामचंद्र तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता आम्हाला मोठेपणा प्रभू रामचंद्र देता तुम्ही तर ब्रह्म आहेत आता अवतारी धरणी रामन या खेशी संग्राम करता रावण रक्षोगण आणि रणांगण मग रावणा ऐका प्रभू रामचंद्र पुढे 100 आणि राजा रावणाचं युद्ध आहे पुढे असणारे 100 भरपूर सैन्य आणलं राजा रावणाने भरपूर सैन्य आणलं द्वारपाळे तोरणावरी जोडीला रावण पळे दुरी तदनंतर श्रीराम अवतारी कधीची यादी द्वारपाळणी मध्ये तोरणाच्या जवळ जर राजा रावणाला ठाकल्याबरोबर प्रभू रामचंद्र पुढे काय झालं ऐका कथेची आणि रूपन अक्षय मोडले रणी सहस्र पाडिले मेदिनी धन देखी देखुनी नयनी आपण संग्रामा निघाला मग असणारा यक्षालाही राजा रावणाने ठोकलं आणि बघितलं की कुबेरजीने म्हणले असणार राग आला कुबेरजीला आणि कुबेरजी स्वतः रणांगणाच्या ठिकाणी उतरले ते मनी रामे यक्ष प्रतापे अत्यंत दक्ष सांगते वीर शास्त्र लक्ष अतियोद्धे पराक्रमी मग तिथे असणारा मणी नव्हता असणं मणीवर नव्हता यक्ष होता त्याच्या बरोबर हजारो सैन्य होतं म्हणजे आणि ते शूरवीर पराक्रमी असणारे योद्धे असताना गादा मुंदला शक्ती तोमर शूळ समूळ लवडी चक्र यक्ष करीते जाल मार रणी राक्षस रणांगणाच्या ठिकाणी लक्ष राक्षसावर यक्षांनी केलं गेलं कोण पट्टी सोडू लागलं कोण मजबूर कोणी असणार गदा कोण म्हणजे असणार तोमर देवा प्रस्त काय केले राणी शास्त्रे मारिले गदा घेऊन निवटिले मोदरे शास्त्रात तेवढ्यात प्रस्त प्रधान पुढे सरला त्यांनी म्हणजे आपल्या हातामध्ये शूळ घेतला मुसळ घेतला आणि धनाधन यक्षांना मारायला सुरुवात केली हजारो यक्ष मारले तेवढ्यात मध्ये मोहधर्मी बुडाला त्यांनी बी आपल्या गदेने हजारो यक्ष संपवले श्रीराम सावधान अवधारी मार्ग राक्षस दुराचारी नेहमीच न भरता दोन्ही शास्त्रवरी रणी यक्ष पाडिले रामचंद्र काय सांगत लक्ष देऊन ऐका म्हणजे मारीच मामा शूरवीर पराक्रमी होता म्हणजे त्या यक्षाने म्हणजे मारीच मामाने हजारो यक्ष दणक्यात मारले द्रोमाक्षेची मनी भद्ररण करीते झाले दोघे जण धूम्राक्षे मुसळ तोलून मनी भद्र धूम्राक्षाने मनी भद्राच्या युद्धाला सुरुवात झाली प्रभू रामचंद्र दोघं बी असणार युद्ध करत असताना धूम्राक्षाने हातात मुसळ घेतलं घर घर फिरवलं आणि मनी भद्राच्या छातीवर टन दिशे टाकलं मुसळाचा महाभाऊ तदनंतर मणिभद्रे गदा पाहो असा दोन्ही मुसळाचा घाव लागला पण मणिभद्राला काही झालं नाही मग म्हणजे
अतिशय आवेशाने म्हणले धूम्राक्षाने गदा घर 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 फिरवली आणि म्हणला ऐ धूम्राक्षाच्या मस्तकावरी गदा बैठी जायची वीज शिकरी आचे धरणीवरी पडला रक्त वाहतसे. आणि मग म्हणजे म्हणे भद्रानी गदा घर 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 फिरवलं धूम्राक्षाच्या डोक्यात टन दिशी टाकली जशी वीज चमकावी तसं त्याच्या डोक्यात चमकली गदा आणि दंदिशी जमिनीवर बेशुद्ध पडलं. धूम्राक्षराने पडला देखुनी रावण क्रोधा चढला रण मेदिनी सजावत झाला युगांतीचा अग्नी धूम्राक्षर रणांगणाच्या ठिकाणी रक्ताच्या थाळ्यात पडलेला राजा रावणाने बघितला अतिशय राग आला आणि रागाच्या भरात पडतच अग्नीचा गोळा यावा तसा राजा रावण निघाला. राणी मारित झाला शक्ती करुणी मणी भद्र यक्षा लागुनी जळ पळित गदा यक्षी घेऊनी राक्षसेंद्रा रणांगणाच्या ठिकाणी राजा रावण रागाच्या भरावर असणाऱ्या गदा गदावर मंत्र टाकला आणि गदा भिरकावली म्हणे भद्राकड. एकशे गदेच्या गाई रावण मुकुट पडला भुई शेवेची एकशे पाठीशी पाही रावणाच्या राहिली. मग लगेच एकशे गदे असणारी एकशेने बी काय केलं तेव्हा असणारा गदा लागली पण तो बी त्याच्यावर घाबरला नाही. त्याने म्हणजे असणारा आपली गदा टाकली राजा रावणाचा मुकुट उडला आणि मग म्हणजे एकशे राजा रावणाच्या मागे उभारला काय करू लागला. रावण गदा गाते करी मुकुट पडल्याचे बयन धरी मणी भद्र एकशे पाठीशी निदारी उभा तिष्ठित राजा रावणाच्या घावाने काहीच झालं ना उलट त्या मणिभद्राच्या गदेच्या घावाने राजा रावणाचा मुकुट उभारला. राजा रावण कुठं इकडं तिकडं बघत होता. ही राजा रावणाच्या पाठीमागे उभा होता. राक्षसी सिंहनाद केला श्रीराम पर्वत दुमदुमिला धरुणी दरा दिपे देखिला मणिभद्राचा पराक्रम. सिंहासारखी आरोळी राजा रावणाने टाकली म्हणले काय सांगायचं प्रभू रामचंद्र पर्वत सुद्धा लकपक लकपक झालं म्हणलं आकाश दुमदुमू लागलं आणि तो मणिभद्र आणि राजा रावण एकमेकाने एकमेकाला बघितलं. मणिभद्र महाशूर योद्धा माझी परमवीर उभे रे दे कोणी सत्वर काय बोलता पैजाला. मणिभद्र शूरवीर पराक्रमी कुबेरजीनं बघितलं आणि कुबेरजी काय म्हणू लागले माने ब्राह्मणाच्या शोभोक्ती रावणाची यश कीर्ती आणि ऐश्वर्य संपत्ती भस्म झाली तुझे शापे. म्हणजे या ब्रह्मांडाच्या ठिकाणी मध्ये ब्राह्मणाचा शाप आहे राजा रावणाच्या शापामुळे राजा रावणाची यश कीर्ती ऐश्वर्य सगळं संपलं. म्हणजे कुबेर दीर्घ वचन बोले रावले कुळाला लाविले देवा तुझे दुःख दिले ते भोगिरे. राजा रावण भोगरे तुझ्या पापाची फळं म्हणले असणार आहे. ब्राह्मणाचा द्वेष करतो ब्राह्मणाला देवाला दुःख देतोस म्हणले आता भोग म्हणजे स्वतःच्या कर्माची फळ असं कुबेरजी मोठ्याने बोलू लागले. ऋषी कुळा देवा ते त्रास दिला ते भोगिरे. अरे दुसऱ्याच ग्रस्त आहे चांडळ आहेस म्हणले तर राक्षस कुळ गटागट गिळली आणि त्या कर्माची भोग देवाला त्रास देतो. भोग म्हणले कर्माची फळ खांबार म्हणतरी तू अद्विज बक्षिले येष्टीवरी तया पापाची सामग्री तू आदोरी पडशील. अरे अपराध वनाच्या ठिकाणी फिरणारी दिसली की गिळ दिसली की हान दिसलं की मार असलं कुठानं कार्यक्रम काम केलं म्हणून त्या असणाऱ्या कर्माची फळं तुला आज भोगावं लागले. तिरे भोग रे भोग रावणा उपजोनीय ब्रह्मवंशी लाज लावली कुळाशी तू जसारी की पापीची सृष्टीची म्यानाई रे. अरे ब्रह्मदेवाच्या वंशात जन्माला खाऊ नाही ती खातो पिऊ नाही ती पितून जिथं जायचं नसतं तिथं अगोदर जातो. तुला डाग लावला राजा रावणा तुझ्यासारखा पापिष्ट आजपर्यंत जगात बघितला नव्हता. पहिल्यांदा बघायला लागलं भावाची भांडण. तू झालाशी नरकाचा पावला तू जमीन नरक नाही तुला नरक जामीन लगे रावला नरक प्राय तू. अरे तू नरकाचा पाहुणा झालास जाऊ ती सोड म्हणजे ती नरकाचं नाव म्हणजे तू साक्षात नरक आहे म्हणजे ती नरक बघायची सुद्धा गरज नाही. नरक बघायचं असेल तर कुठं चला राजा रावणाकडे. आवडे विष पेला तो परिपाकी जाणा निमला तैसे रावला झाले तुझला ब्रह्मणाचे. अरे म्हणजे तू विष पेला ती वाचतच नाही तशी तुझी अवस्था झाली. ब्राह्मणाला उच्छाद केला तू त्याला दुःख दिलं त्याच्या शापाने तुझी अशी अवस्था झाली रे. तू जिवंत असून मेल्यासारखा आहे. मूळ आरुणी वृक्षावरी बैसला ते फांदी कुठारे तोडी तापळे भूमीवरी तैसे. कसं झालं राजा रावण म्हणजे एक जण झाड तोडा गेलं ज्या फांदीवर बसलं तीच फांदी कुऱ्हाडीनं तोडली तसं झालं तुझे वानर तैसे तो नाच विनाचे तैसे तुझे प्रधान तैसे त्याचे निवचले. ती असलं गारुड्याचं वानर
ती जसं नाचवील तसं नाचतं, तसं तुला प्रधान नाचवित येईल, तसं तू नाचतं, तुला कळायला पाहिजे. स्वधर्माचा त्याग करी पापियाचे व्रत अंगीकारी तयाची यमराज आपले स्वपरी यमापाची. अरे जो स्वधर्माचा त्याग करतो, आपल्या धर्माने नीतीने जो वागत नाही आणि पापियाचं व्रत धारण करतो, सारखं पापात्मक वागतो, त्याला म्हणजे यमाचे दूत मारिती जोडीती निष्ठुर आणि यमपुरीला नेहत्यात रे बाबा. ज्येष्ठांतेन वंदिती हेन करुणी ज्येष्ठांतेन वंदिती हा ज्येष्ठांतेन वंदिती येऊन करणे निर्भर स्थिती ते नरयमा वशवती आपण. अरे रावणा लक्ष देऊन ऐक, म्हणजे जो मोठ्याला नाव ठेवतो तो यमाचा पाहुणा होतो, यम त्याला मारीत नेतो, म्हणून मोठ्याला नीट बोलायचं. नाशवंत शरीर याजर फार न करुणी वंचिती परोपकार यमाधीन पैव. अरे नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान, हे नाशिवंत देह आहे, पण ह्याचा आदर करत नाहीत म्हणजे असणार. नीट नीटकला ह्याच्या ठिकाणी आदर ठेवत नाही, ती कसं बी काय बी ह्याच्या ठिकाणी काय बी खाते ती, काय बी पेते ती, काय बी भरते ती, म्हणजे ह्या पोटात म्हणले. आणि परोपकार करायचा ध्यानी म्हणलं तर करत नाही, ती यमाची पाहुणं होत्यात. नाशवंत हा संसार जाणून करी भजन सार मूढ बुद्धी हा पामरण नाशिवंत देह आहे, संसार सुद्धा नाशित दिशे ते नाश आयशी गड्डी का पर्या ब्रह्मे का दिसणार सगळं नाश पावणार आहे. ही जाणून तर देवाचं भजन श्रीराम जयराम जयराम करावं का नाही, तर करतच नाही. तर म्हणलं लय चांगला होता की र आणि आता कसं झालं, मग म्हणले असंच करत बसते ती, पण भजन प्रभू रामचंद्राचं करत नाही ती, असं जी काय करत नाही ती म्हणले नरकाला जाते ती. कुबेरजी सांगू लागले कोणी मैत्रवनाचे वचन रक्त पूर्ण नयन बरोबर कुबेरा प्रतिदर्शन संग्रह. असं म्हणलं वरमाला कुठे राहिलं ना, वरमाला तुझ्यासारखा पापी कोणच नाही म्हणलं की, जशात तसं बोललं की लय राग येत. मग म्हणलं राजा राणाला राग आला, लाल भडक डोळ्यात तळपायाच्या मस्तकाला कुबेराजीकडे बोललं, त्या मणिभद्राला बाजूला सारण कुबेरजी वरच गदा घेऊन विमुख झाले होते तेही घेतले सांगाते भंग झाला रावण निरूपी ते संग्रामात करिता झाला. प्रधान माझे सरले होते त्याला म्हणले यार पुढे म्हणलं म्हणलं उचलले जे टाळ्याला दावा लागलाय म्हणले. अरे कुबेरा म्हणले गाड घ्यायचं असतं तर फुटून गेलं असतं की म्हणले, जरा नीट बोल की म्हणले असणार. धराऱ्या मारा म्हणले ह्याला राजा रावण महाग सरलेला, ती टोप फेप पडलेला पुढं सरकला. आणि भद्रे बघला केला मातीचा मुकुट पाडीला, तो रावण नाही नाही श्रमला संग्रामी. अहो या रणांगणाच्या ठिकाणी मणिभद्राने आपल्या डोक्यावरचा टोप पाडलेला आहे, जर मुकुट पडलेला आहे, तरी राजा रावण भागला, दमला, अपमान झाला काय नाही. ती जी कुबेरजी बोललं का नाही ती सगळं विसरून गेलं. राग आला रागाने श्रीराम म्हणे जी आगती संग्राम करिता म्हणे भद्रापती, शेरीचा मुकुट पहिला क्षिती श्रम कशी ती नाही झाला. आता परभुराम काय विचारतात सांगतात ना माणसं, काय विचारतात. बरोबर आमचे लोक विचार लागले, अहो त्या मणिभद्राने म्हणजे राजा रावणाचा असणाऱ्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला, मग म्हणले असणाऱ्या राजा रावणाला का दुःख वाटलं नाही, का दमलोय, का भागलोय, आपला अपमान झाला, असं का राजा रावणाला वाटलं नाही. अगस्ती म्हणे श्रीरामा या शिवर देता ब्रह्मा वर बळे पुरुषोत्तमा यक्ष गंधर्व. अगस्ती मुनी म्हणू लागले प्रभू रामचंद्र हो म्हणजे ह्याला ब्रह्मदेवाचं वरदान आहे, कुणाकुणाच मरण नाही, मानवाकडून मानव फक्त मानव विसरलाय, मग त्याच्यामुळे हे कुणालाच असणार गणित नाही, कुणालाच किंमत देत नाही म्हणजे असणार. गण असो गंधर्व यक्ष असो कुणालाच किंमत देत नाही म्हणजे वाचा. हा रावला पुढती युद्ध करी बंधू प्रती ते अवधारी धरणीच्या पती प्रभू रामचंद्र ती राजा रावणाने असं ब्रह्मदेवाने वर दिले म्हणून ती राजा रावण कुणाला गणितच नाही. पुन्हा ऐका प्रभू रामचंद्र पुढं भावाची भांडणं लागली की म्हणजे असणार. कुबेरजीकडे लक्ष केलं राजा रावणाने आणि पुढे लय थोडं आश्चर्य होणार आहे भावाच्या भांडणात वाचा. कुबेर जाण अग्न्यास्त्र सोडिले दारुण राक्षस झाले कंपयमान अग्नी जाळी तो. इकडे कुबेरजीने असणारा धनुष्याला बाणाला बाणावर अग्नीचा
म्हणलं गेलं बाण सोडला बरोबर राजा रावणाचं राक्षस रूपी सैन्य होतं नुसतं वर पळून निघायला लागलं. चटकेत म्हणलं अग्नीचे बसू लागले. जायचा पळ्याचा अग्नी पसरे त्रैलोक्य व्यापून येतो. तैसा कुबेरास्त्रापासून अग्निमय जसं प्रळयकाळीचा अग्नी लागावा तसा धनुष्यातून निघालेला अग्नी भडभड भडभड राजा रावणाच्या सैन्याला जाळू लागला, पळवू लागला, चटके देऊ लागला. रावले वरुणास्त्र घातले रक्षणा माझे अग्नी ते शांत केले. पृथ्वी परिपूर्ण झाली जळे सुरवर नद्या तेवढ्यात राजा रावणाने बघितलं धनुष्याला बाणाला बाणावर पावसाचा मंत्र म्हणला. बाण सोडला, दो 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 पाऊस पडला, अग्नी बी भिजला. जिकडून बघल तिकडं पाणीच पाणी, नदी समुद्र सरोवरे गच्च भरले. रावले राक्षसी माव केली अदृश्य झाला ते काळी मागून बंधूचे हृदय कमळी येऊनी गदा. तेवढ्यात राक्षसी माव राजा रावणाने केलं गुप्त झाला आणि गपचूप मागून आला. गदा गरगर फिरवली आणि साप दिशी कुबेरजीच्या छातीवर टाकली. ग्रीव कपटी कुर दुरात्मा महाभावकार समरांगणी सत्वर अदृश्य झाला ते काय. अतिशय कपटी आणि क्रूर असणारा फसवून दुसऱ्याला मारणारा असा हा राजा रावण गुप्त रणांगणाच्या ठिकाणी झाला. गपचूप येऊन छाताडावर ठोकार गदेच्या कुबेरजीच्या टाकला. अदृश्य येऊनी तळे काळी दरेच्या जरदया कमळी गदा हानी दले त्याने रुमंडळी पडीला जायचा पर्वत. अदृश्य झाला, दिसेनासा झाला. गपचूप येऊन छातीवर टोला टाकल्या बरोबर जसा एखादा पर्वत उलटून पडावा तसं कुबेरजी उलटून डुकल्या खाल्ल्याला माणूस पुष्पी पळीवाला सोबत तैसा कुबेर रुधिरा काही तर वळणला जसं वसंत ऋतू यावा आणि पळसाच्या झाडाला फुलांचा भर यावा. पळसाचं झाड जसं लाल भडक दिसावं तशा प्रकारचं रक्ताने माखलेले कुबेरजी खाली पडले. जोगमाच्या मुळेची उरडुनी पडे भूमीची जायचा कुबेरा भूमीची पडला तर झाडा सवय झाडाचा वारा यावा उल म्हणून जसं खाली पडावं एखादं झाड तसं उल म्हणून म्हणले कधीच्या ठोक्याने कुबेरजी खाली पडले. नंतर प्रधान मिळून नंदनवाला कुबेर नेऊन परस्परी विचारून उपचार करीते. प्रधान आले कुबेरजीला उचलला, अँब्युलन्स बोलले, अँब्युलन्स मध्ये टाकलं, स्ट्रेचर वरनं डायरेक्ट आनंदवनाच्या ठिकाणी नेहला उपचार करायला सुरुवात केली. सलाईन लावलं. आरोग्य वावया चिरी जायचा धन्वंतरी उपचार पैसे प्रधानी त्वरी उपचार कुबेरी म्हणले आरोग्य व्हावे शरीरी. आरोग्य आलं का? कसली भाषा बघा मराठी. आरोग्य आरोग्य खात की सगळं रोगी व्हावं म्हणून खात का आरोग्य व्हावे म्हणून खात काय कसं ना आरोग्य रोग जावा अशा प्रकारचा असणारा उपचार कराय कोणी काय केलं चालू केला धन्वंतरी. त्याला डॉक्टर इंग्लिश भाषा आली. मग म्हणजे त्या धन्वंतराने तिथं उपचार करायला सुरुवात केली. काय काय केलं, कुठलं इंजेक्शन कुठल्या गोळ्या सगळं देऊन टाकलं. वाचा श्रीरामा रावणा पाप कर्म मग पवर्तला अधर्म पुष्पक विमान हरित झाला. ऐका प्रभू रामचंद्र हिकडे राजा रावण पापात्मक कर्म करू लागला. आपला धर्म सोडला, नीती सोडली. राजा रावणाने अधर्माने वागला. आपल्या भावाला मारलं. भावाची इस्टेट होतं. काय इस्टेट होती? पुष्पक नावचं विमान होतं आणि ती विमानात घेतलं की पुष्पक विमानाची स्थिती ऐका योगी यांची देहमूर्ती वा चिंतिल्या स्थळाची शीघ्र गती मने वेगे करोनी जाय. पुष्पक विमानाची स्थिती कशी होती म्हणजे असणाऱ्या देहमूर्ती होती म्हणजे असणाऱ्या विमानात बसला. इच्छा मार्गाने जाणार, मनोवेगाने जाणार ती पण अजून इच्छिलेल्या ठिकाणी जाणार. मनात म्हणलं कुठं विमान जायचं महाराज, कुठं जायचं म्हणलं मनोवेगाते सांडूनी मागे विमान जाई अति वेगे. म्हणून काम गायची निजांगे ज्ञाते पंडित बोलती. मनाच्या मार्गाला सुद्धा मागे पडेल अशा प्रकारे वेगाने जाणार आणि इच्छिलेल्या ठिकाणी जाणार. म्हणून त्याला कामाग
असं नाव त्या विमानाला ज्ञानी पंडित लोक म्हणत होती. विमानात बसायचं आणि बारशी संकल्प स्फूर्ती श्रीराम मंदिर म्हणायचं आणि त्याच्यात बाजूला दुकानदाराचं दुकान म्हणायचं. लगेच पोचतंय. या विमानावरी आरोडोली श्रीराम तुझा वैरी आनंद गरजते अवसरी कैलासा प्रती चालीला. अशा प्रभू रामचंद्र तुमचा वैरी असणारा राजा रावण त्या पुष्पक विमानात बसलेला आहे आणि बसून म्हणलं इच्छेच्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी म्हणला आता म्हणला 9:45 वाजल्यात इथं बसून काय उपयोग नाही म्हणले. चला चला त्या महादेवजीच्या भेटीला म्हणून कैलासात विमानात बसला. कैलास म्हणला निघालं विमान. उभे राहते जिथुनी राक्षस येता झाला कैलास पुढील कथा ती सुरस सावध सोनी परिसिजे. रणांगणाच्या ठिकाणी कुबेरजीला राजा रावणाने जिंकलं. त्याच्या हातून विमान हिसकावून घेतलं मारून त्याला आणि त्याची विमानात बसला. कैलास म्हणला आणि कैलासात राजा रावण पोहोचला नाही. बर का आता पोहोचलाय. आता काय काय पोहोचल्यावर तिथं राजा रावण करल ती काय आज नाही ऐकायचं आता उद्या ऐकायचं म्हणले. बरं बस मग म्हणले असणार उद्या ऐका राजा रावण. तर श्रोते मंडळी असणार आहे चित्ताच्या ठिकाणी सावध व्हा आणि अतिशय गोड कथा उद्याच्या आद्याच्या ठिकाणी आहे. राजा रावणाला रावण नाव का पडलं आहे का नाही. आता राजा रावणाचं जन्म बी झाला लग्न बी झाली पोरं बी झाली पण रावण नाव का पडलं ही काय कळलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणते अहो अगस्ती मुनी रावण नाव का पडलं. अगस्ती म्हणू लागले प्रभू रामचंद्र थोडं उद्यासाठी ठेवा उद्या सांगतो ऐका. वाल्मिकांच्या ग्रंथाद्वारे संतांचे कृपा भरे कथा चालली पुढारे गोड निरोपण आहे. संत कृपा झाली आणि इमारत फळाली ज्ञानदेवे रचला पाया वारिले देवालय. बरं का अशा संतांची कृपा आमच्यावर झाली आणि त्या संतांच्या कृपेच्या आधारे आणि वाल्मिक ऋषीने जी काही शतकोटी रामायण लिहिलेलं आहे त्या रामायण ग्रंथाच्या आधारे कथा असणारे पुढं 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 निघालेले अतिशय गोड आहे मनाला रमवून टाकणारे. तर श्रोते मंडळीने अवधान द्या कृपा करा आणि लक्षपूर्वक ऐका. अतिशय गोड कथा जीवनातील व्यथा संपवणारी कथा. ऐकावी मी संत जना तुमच्या प्रसादाचा पारा ते रे वदला वचना लक्षणी असणाऱ्या संतांची विनवणी करू लागलेल्या ग्रंथकर्ते म्हणतात तुमच्या असणाऱ्या कृपा आशीर्वादाने मी असणारा आशीर्वाद रूपी आणि प्रसाद रूपी असणारा पाहणा प्राशन केला आणि बोबड्या भाषेत तुम्हाला मला जमलं तशा प्रकारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. का तर असणारा बोलिलेले पुरे वेळी वाकुडे उत्तरे क्षमा अपराध असणार आणि ते तुमचं असणारं बाळ आहे. तुम्ही सगळे असणारे आमचे माता माऊली असणार आहेत म्हणून आम्ही जी काय बोललेलं आहे ते बाळपणातलं बोललेलं आहे तर सगळ्यांनी समजून घ्यावं. अशा प्रकारे ग्रंथ करते श्रोते मंडळींना विनंती करतात. एका जनार्दना चरण पुढे रमेश घन कथा ऐका रामायण दत्त चित्त शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेले. गाबा काका आपल्या सद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले आणि शरण जाऊन सांगतात रामायण अतिशय गोड आहे मनाला रमवून टाकणारा रामायण आहे. कथा असणारी रामायणातले ऐका म्हणले असणाऱ्या ती पण कशी ऐका चित्ताच्या ठिकाणी सावध होऊ नये का. काय म्हणतात सावध 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 का माहिती काय म्हणते अवघड आहे सावध म्हणजे काय म्हणते ती काय माहिती साधन मारा हा शेजारची साधन मारा का बाबा नाही तर 6 जणांना धरून काढा म्हणते अवघडच आहे नाही. कसं असेल तसं असेल म्हणजे असणारा शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण जातात. गावबा काका आपले सद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला शरण गेले आणि शरण जाऊन म्हणतात उद्याच्या ठिकाणी अवध्याच्या ठिकाणी उद्या सगोड कथा आहे. राजा रावण कैलासात पोहोचलेला आहे. तिथं काय काय कैलासात करत महादेवजीला काय मागेल किंवा महादेवजी काय करते त्याचा आदर तिथे च्या पाचत्यात का तसंच माघारी लावतात. उद्याच्या अध्यात ऐका सद्गुरूला शरण जाऊन ह्या अध्याचं कथानक संपवित आहोत. तिसरी भावार्थ रामायणे उत्तर कांडे कगाटी काय वैश्र वर्ष मुलाम अध्याय गोड हा श्रीकृष्ण अर्पण मस्तु शिवम भवन्तु पुंडलिक वरदाय ज्ञानदेव.